ठरलं तर मग या मालिकेचा 2 सप्टेंबरचा भाग आपण पाहत आहोत. तर 2 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अस्मिताने कल्पनाला त्यांचा सगळा प्लॅन सांगितलेला असतो. तर मालिकेच्या सुरुवातीला कल्पना सायलीला म्हणते की फक्त बोलणार आहेस का, आईला मिठी मारणार नाही का. तर त्या दोघी रडत एकमेकींना मिठी मारतात. हे पाहून सगळे सुभेदार फॅमिली खूप खुश असतात. तर प्रताप म्हणतो की आज खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या घरात सण साजरा होत आहे. तर यावर लगेच अश्विन टोमणा मारतो. तर प्रताप अश्विनवर चिडतात आणि त्याला म्हणतात की तू आता आनंदाने पूजा कर. तर प्रताप रविराज, प्रतिमा आणि सायलीला पूजा करायला सांगतात. नंतर अर्जुन आणि सायली गणपतीची आरती करतात. नंतर अर्जुन देवाला म्हणतो की सायलीच्या आईबाबांना मी कसं शोधू, मला मार्ग दाखव. नंतर अर्जुनला आठवते की मधुभाऊंनी आश्रमात सगळ्यांच्या नावाची गाठोडी तयार केलेली आहेत आणि हे आठवल्यानंतर अर्जुनला आनंद होतो. यानंतर प्रतिमा, रविराज आणि सायली मिळून गणपतीची आरती करतात. त्यांना पाहून कल्पना मनात म्हणते की रविराज, तन्वी आणि प्रतिमा यांचं कुटुंब किती छान होतं. तन्वी नसती सापडली तर खूप बरं झालं असतं. तर इकडे सुमन नागराजची वाट बघत असते पण नागराज येत नाही. आरती झाल्यानंतर सायली सगळ्यांना प्रसाद देते पण अश्विन सायलीच्या हातचा प्रसाद घेत नाही. तो निघून जातो. तर त्याच्यावर घरातले सगळे चिडतात. अस्मिता सायलीसोबत चांगलं वागत असते. त्यांना पाहून कल्पना अस्मिताला म्हणते तू सायलीसोबत एवढं चांगलं कसं वागत आहेस. तर यावर अस्मिता आणि सगळे हसतात. तर यावर कल्पना म्हणते तुम्ही सगळे का हसत आहात. तर अस्मिता सगळा प्लॅन कल्पनाला सांगते. यानंतर अर्जुन आणि चैतन्य काही काम आहे असं सांगून आश्रमात जातात.